सर्वांनी श्वास रोखून धरायचा आहे. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानाम धर्मस्य तदात्मायं परित्राणाय साधूनां विनाशाय च धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे संभवामि युगे युगे संभवामि युगे युगे. जेव्हा जेव्हा धर्मावर ग्लानी येईल, जेव्हा जेव्हा धर्म वाढेल, तेव्हा तेव्हा सज्जनांच्या रक्षणासाठी, दुष्टांच्या संहारासाठी, धर्माची स्थापना करण्यासाठी मी युगानयुगे जन्म घेईन. अशीच काहीशी परिस्थिती जेव्हा या महाराष्ट्रात निर्माण झाली. 1-2 वर्ष 350 वर्ष हा महाराष्ट्र अंधारात, आणि हाच अंधकार दूर करण्यासाठी एका युगपुरुषाने जन्म घेतला. याच युगपुरुषाच्या पराक्रमाची, सामर्थ्याची आणि स्वराज्य स्थापनेची लहानशी गाथा आपल्या समोर सादर करीत आहे. महाराष्ट्राचा सुखाने नांदत असताना एक दुष्ट काल यवनाची वक्रदृष्टी महाराष्ट्रावर. महाराष्ट्र परकीय स्वारांच्या टाचेखाली भरडला जातो. जुलूम, जबरदस्ती, अन्याय, अत्याचार, मंदिरांची तोडफोड, स्त्रियांची, धनधान्यांची लुटालूट थांबत नव्हती. जेव्हा आपल्याच घरात गोठ्यातली गाय आणि घरातील माय असुरक्षित होते, तेव्हा घरातलाच अंधकार मनात घर करून बसतो. अशा वेळी साधू, संत, लहान, थोर, लेकी, बाळी अवघा महाराष्ट्र देवाला गाराणं घालतोय. अरे जेजुरीच्या खंडोबा, पंढरपूरच्या खंडोबा, तुळजापूरच्या भवानी आई, दारुगड, दारुगड आई, दारुगड. एका ठिकाणाहून कसं चांगला निघणार आहे. बार बाजूला जाय, आजूला जाय, इकून जाय, मागून जाय, पूर्ण काढणार. मागच्या बी मुलांची तुम्ही वर जाय रे, वर जाय, वर तिथं वर जाय ना, वर. सरते शेवटी देवानं गारणं ऐकलंच. शालिवन शके 1551 शुक्ल नाम संवत्सर, उत्तरायण शिशिर ऋतू, फाल्गुन मध्य तृतीयेला सायंकाळी शुभ लग्न उदित असता कलियुगातील नरसिंहाचा, ग्रहमंडलातील सूर्याचा, नक्षत्रातील ध्रुवाचा, या समछत्रपती शिवरायांचा शिवनेरीवर जन्म झाला.
पळत्या भागात रान किल्ल्यानो हे ऐका सात समुद्रानो शाही पुढे पायाची चढावर नाचे शिवशाही चढावर नाचे शिवशाही शिवसुंदर केशरी बालवयापासूनच शिवबांना माँसाहेब जिजाऊंनी रामायण महाभारतासारख्या गोष्टी सांगायला सुरुवात केली, ज्यामधून धर्म अधर्म सत्य असत्य न्याय अन्याय यातील फरक शिवबांना समजू लागला। तसेच शस्त्रास्त्र व शास्त्र या शिक्षणासाठी शहाजी राजांनी अनेक कर्तबगार माणसे नेमली, जसे की दादोजी कोंडदेव, बाळकृष्ण पंत, रघुनाथ पंत, शामराज पंत अशा अनेक कर्तबगार माणसांच्या नेतृत्वाखाली महाराज बालवयापासूनच घडू लागले। केशव तू तुझा हो सारथी, तूच अर्जुन तूच केशव तू तुझा हो सारथी, करुणी वार गणी वावर दे भूमीस आहुती, करुणी वार गणी वावर दे भूमीस आहुती, तूच अर्जुन तूच केशव तू तुझा हो सारथी, करुणी वार गणी वावर दे शिवाजी। एकटे नेतृत्व कधीच साम्राज्य उभे करू शकत नाही, त्यासाठी तशी कर्तबगार माणसे निष्ठावन मावळे घडवावे लागतात। शिवरायांनी असे सवंगडी त्या वयापासूनच पारखायला सुरुवात केली। तानाजी मालुसुरे, सूर्याजी मालुसुरे, यसाजी कंकर, सूर्याजी काकडे, बाजी जेले आणि अशा अनेक सवंगड्यासमोर शिवबांनी शपथ घेतली स्वराज्याची, शपथ घेतली स्वराज्याच्या बांधणीची। आम्ही मराठे यवनांची पीडा नष्ट करण्यासाठी हिंदवी स्वराज्य स्थापन करीत आहोत। यवनांची पीडा नष्ट करण्यासाठी हिंदवी स्वराज्य स्थापन करीत आहोत। राष्ट्रभावनेने संघटन करून देशावरील परकीयांचे आक्रमण नष्ट करीत आहोत। देशावरील परकीयांचे आक्रमण नष्ट करीत आहोत। स्वकीय व परकीय शत्रूंचे उच्चाटन करण्यासाठी स्वराज्य स्थापन करीत आहोत। यात तू आम्हास यश द्यावे, हे राज्य व्हावे ही तर श्रींची इच्छा। रायरेश्वरासमोर शपथ घेतली आणि स्वराज्याची गोडदोड सुरू झाली। तोरणा किल्ला घेऊन स्वराज्याचे तोरण बांधले। पुढे मुरुंब देवाचा डोंगर, कुवारी गड, सुभान मंगल, कोंढाणा, शिरवळचा किल्ला, पुरंदर आणि 12 मावळ स्वतंत्र झाला। पुढे राजांनी पराक्रमाने जावळी देखील घेतली, परंतु त्यानंतर स्वराज्यावर ओढवले भले मोठे संकट। ते संकट म्हणजे अफजल खान।
दुनिया से मेरा खली बली हो गया है दिल, खली बली हो गया है दिल, दुनिया से मेरा खली बली हो गया है दिल। जब से पहना है मैंने ये इश्क सहरा, खली बली हो गया है दिल, दुनिया से मेरा खली बली हो गया है दिल। महाराजांची, शिवाजी महाराजांची कीर्ती बेफाम होती. महाराजांची कीर्ती बेफाम, भाल्या भाल्यांना फुटला घाम, याला कोण घालील यस्सेने दरबारी कुस्ती बेगम. बडी बेगम म्हणजे अली आदिलशहाची आई बर का. नजरेत तिच्या अंगार दरबार झाला गपगार, कुणी घेईना पुढाकार, साऱ्यांनीच मानली हार. इतक्यात अचानक एक सरदार उठला, बोलला, हम लाएंगे शिवाजी को. आणि त्यानं विडा उचलला. नवतेचं अफजल खाने, नवतेचं अफजल खाने, जिथं जागता जन्मू सहिताने, कान बोलला छाती ठोकून, शिवबाला टाकतो चिरडून. आता शिवबाचं काही खरं नाही. इकडं निजाम, तिकडं मोगल, पलीकडं इंग्रज, जो तो हेच बोलू लागला. महाराज आपला जीव मोलाचा आहे, खानाचं सैन्य अफाट आहे, त्याच्यासमोर आपला टिकाव लागणं अवघड आहे. काही दिवसांसाठी आपण कुठेतरी अज्ञातस्थळी निघून जाऊ. काय म्हणालात रायबा? मासाहेब, आम्हाला आमच्या जीवाची पर्वा नाही. राजांचा जीव वाचणं गरजेचं आहे. रायबा, शिवबा केवळ आमचा पुत्र नाही, तर अवघ्या मराठी जनांचा स्वाभिमान आहे. या मातेने आपला पुत्र गमावला तरी 72, परंतु भ्याडपणे पळून जाऊन या मराठी मुलखाचा स्वाभिमान गमावता कामा नये. अशा वाघिणीचा त्यो छावा. बाळासाहेब, आपला पुत्र आणि मराठी मुलकाचा स्वाभिमान विजयी टिळा लावूनच परत अशा वाघिणीचा त्यो छावा, गनिमाला कसा ठेचावा, डोक्यात नेहमी कावा, भेटीचा धाडला सांगावा. खानाच्या भेटीसाठी महाराजांना एक शानदार शामियाना उभारला होता. आणि अशा या शामियान्यात खाने दौलत डुलेत, खाने दौलत डुलेत, सय्यद बंडा त्याच्या संगतीला, सय्यद बंडा त्याच्या संगतीला, शिवबाच्या संगती महाला. राजाला पाहून खान म्हणतो कसा, आओ शिवाजी, आओ, हमारे गले लग जाओ. खानानं राजाला आलिंगन दिलं आणि जगा केला. खान अभिमान मान्या, खान अभिमान मान्या, कट्यारीचा वार त्यानं केला, कट्यारीचा वार त्यानं केला. खरं खरं वाजय झाला, खरं खरं वाजय झाला, चिलखत होतय अंगाला, चिलखत होतय अंगाला. खानाचा वार फुका गेला, खान येडबडला. इतक्यात महाराजानं पोटामांडी पिचवट केला, पोटामांडी पिचवट गेला. खानाचा कोटा भाई रे, भाई रे, भाई रे, आला जी जी जी. छत्रपती शिवाजी महाराज की. बजने दे धड़क धड़क ढोल ताश धड़क धड़क भंडारा झिड़क झिड़क मल्हारी, धड़क धड़क भड़क झाली, चटक मटक फटक झाली, दुश्मन की देखो जो फाट लावली. बजने दे धड़क धड़क ढोल ताश धड़क धड़क भंडारा झिड़क झिड़क मल्हारी, धड़क धड़क भड़क झाली, चटक मटक फटक झाली, दुश्मन की देखो जो फाट लावली. बजने दे
अशा या स्वराज्याच्या यज्ञकुंडात अनेक महावीरांनी शौर्याची, निष्ठेची, त्यागाची संविधा धारण करून आहुती घेतली. अशा कित्येक महावीरांनी पराक्रमाची पराकाष्ठा करत स्वराज्याचे एक एक दगड, चिऱ्या, पायऱ्या बसवल्या, घडवल्या. एक एक बुरुज बांधला गेला आणि आता वेळ आली त्या बांधलेल्या भक्कम गडावर विजयश्री धारण केलेला भगवा ध्वज चढवण्याची, म्हणजेच आपल्या महाराजांच्या, शिवरायांच्या राज्याभिषेकाची. 350 वर्षाच्या काळरात्रीनंतर अरुणोदय झाला. भगवंतांनी दिलेला शब्द खरा झाला. हिंदवी स्वराज्य स्थापन करणारा, यवनांची पीडा नष्ट करणारा जाणता राजा राज्याभिषेकासाठी सज्ज झाला. छत्रपती शिवाजी महाराज की राजसिंहासनावर विराजमान होण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज किसी के पेट से सांप पैदा होता था तो किसी के पेट से पाप पैदा होता था, लेकिन किताब ऐसी बात है जिसके पेट से पापा का बाप शिवाजी पैदा हुआ था. छत्रपती शिवाजी महाराज की. शिवराज्याभिषेकाचा हा सोहळा, याची देही याची डोळा. जय 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 भवानी. जय 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 शिवाजी.